पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। बुलढाणा जिल्ह्यात पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेला उद्यापासून म्हणजेच 11 फेब्रुवारीपासून सुरुवात होतीये। जिल्हा पोलीस दलातील तब्बल 162 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान। भरती प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तब्बल 421 पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। बुलढाणा जिल्हा पोलीस कवायत मैदान इथं मैदानी चाचण्यांसाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे। पुरुष उमेदवारांसाठी 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे आणि गोळाफेक अशा चाचण्या घेतल्या जाणार आहेत, तर महिला उमेदवारांसाठी 100 मीटर धावणे, 800 मीटर धावणे आणि गोळाफेक अशा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत। यंदाच्या भरती प्रक्रियेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे। उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये तसेच पारदर्शक प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊया निलेश तांबे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून। बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे 2024-25 ची भरती प्रक्रिया आपण राबवित आहोत। उद्या दिनांक 11 फेब्रुवारी पासून ही भरती प्रक्रिया सुरू होत आहे। आपल्या बुलढाणा जिल्हा पोलीस दलामध्ये या भरती प्रक्रियेमध्ये 148 पोलीस शिपाई आणि 14 चालक पोलीस शिपाई अशा वॅकन्सीज आहेत। एकूण 162 वॅकन्सीसाठी ही भरती प्रक्रिया आपण राबवित आहोत। संपूर्ण भरती प्रक्रिया दरम्यान विशेष लक्ष देऊन पारदर्शकपणे कुणालाही फेवर न करता आणि कुठल्याही उमेदवाराला काही त्रास होणार नाही याची संपूर्ण दक्षता आम्ही घेत आहोत। 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे आणि गोळाफेक, महिलांसाठी 100 मीटर, 800 मीटर धावणे आणि गोळाफेक या सर्वांचे जे नियोजन आहे ते आपण या परेड ग्राउंडला केलेले आहे, कवायत मैदान या ठिकाणी। तसेच कागदपत्र पडताळणी असेल, हजेरीपट व्हेरिफिकेशन असेल आणि इतर जे काही नियोजन आहे ते देखील याच परिसरामध्ये करण्यात आलेले आहे। या व्यतिरिक्त जे उमेदवार बाहेर जिल्ह्यातील असतील, जे आपल्या बुलढाणा जिल्ह्यात येतील, त्यांच्यासाठी पुरुष उमेदवार जे असतील त्यांना राहण्याची सोय म्हणून आपण आपली जी सबसिडियरी कॅन्टीन आहे बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाजूला त्या ठिकाणी आपण त्यांची सोय केलेली आहे। तसेच जे महिला उमेदवार असतील त्यांची स्वर्गीय दीपक जोग रेस्ट हाऊस या ठिकाणी महिलांची सोय आपण केलेली आहे। कुठल्याही उमेदवाराला गैरसोय होणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ही संपूर्ण भरती प्रक्रिया CCTV यंत्रणेखाली, तसेच यावर्षी आपण 100 मीटर आणि 1600 मीटर धावण्याची स्पर्धा आहे त्यामध्ये RFIDच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅगचा आपण वापर करतो आहे, त्यामुळे अचूक आपल्याला रिझल्ट त्यात प्राप्त होईल। माझे संपूर्ण बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वांना, उमेदवारांना, नागरिकांना, अधिकाऱ्यांना, अंमलदारांना एकच सूचना व आवाहन राहील, कुठेही कसल्याही प्रकारे काही गैरप्रकार होणार नाही। आपल्याकडून कुठल्याही सूचनाच्या किंवा निर्देशांचे भंग होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे। कुठल्याही उमेदवाराला कसली प्रलोभन तुम्ही देऊ नका आणि उमेदवारांसाठी पण सूचना राहील की आपण एकदम पारदर्शकपणे भरती प्रक्रियेमध्ये स्वतः देखील उपस्थित राहून संपूर्ण भरती प्रक्रियेला सफल भरती प्रक्रिया आपल्याला करायची आहे। कुठेही कसलेही अंमली पदार्थाचे सेवन किंवा स्टिरॉइडचे घेऊन भरती प्रक्रियेमध्ये वगैरे येऊ नका आणि अगदी व्यवस्थितरित्या हे सगळं पारदर्शकपणे ही भरती प्रक्रिया होईल, एवढंच माझं आव्हान आहे। शिंदखेडा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रलंबित धान्य वितरण कमिशन न मिळाल्यास 1 मार्च 2026 पासून धान्य वितरण बंदचा इशारा। प्रतिनिधी शोभा पाटील। दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी शिंदखेडा तालुक्याचे तहसीलदार प्रतिनिधी व तालुका पुरवठा अधिकारी नितीन नंदावर यांना शिंदखेडा तालुका रेशन संघटनेमार्फत व सर्व रेशन दुकानदारांच्या उपस्थितीत तालुक्यातील दुकानदारांना सुमारे 8 ते 5 महिन्यांपासून धान्य वितरणचे कमिशन मिळाले नाही।
या संदर्भात निवेदन दिले असता तसे पाहता दरमहा 5 तारखेपर्यंत धान्य वाटपाचं कमिशन मिळणं अपेक्षित आहे. परंतु तसं न होता 4 महिने, 5 महिने, 8 महिने असा कालावधी लोटला जातो, तरी देखील धान्य दुकानदारांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नाही. या संदर्भात वेळोवेळी लेखी निवेदन तसेच लोकप्रतिनिधींना लेखी निवेदन देऊन रेशन दुकानदार पुरते कंटाळले आहेत. ज्या दुकानदारांकडे फक्त स्वस्त धान्य दुकान हे एकमेव उदरनिर्वाहाचं साधन आहे, त्यांची परिस्थिती सध्या अतिशय गंभीर आहे. शासकीय कामासंदर्भातील तहसील कचेरीत येण्यासाठी काही दुकानदारांकडे एसटीचं भाडं देखील उपलब्ध होत नाही. आता उपासमारीची वेळ रेशन दुकानदारांवर येऊन ठेपलेली आहे. म्हणून येत्या 1 मार्च 2026 पर्यंत रेशन दुकानदारांचे प्रलंबित धान्य वाटपाचे सर्व कमिशन मिळावे या आशयाचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. असे न झाल्यास 1 मार्च 2026 पासून तालुक्यातील संपूर्ण रेशन दुकानदार धान्य वाटप बेमुदत बंद ठेवणार आहेत, बहिष्कार टाकणार आहेत असा इशाराही देण्यात आलेला आहे.